चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात सुरुवातीला ह्या ठिकाणी पाव लिटर दूध घेतलेलं आहे, म्हणजेच 1 कप दूध घेतलंय। त्यामध्ये 3 चमचे कोको पावडर घालते। कोको पावडर घातल्यानंतर त्यामध्ये 4 चमचे साखर घालते। ह्या ठिकाणी आपल्याला ही कोको पावडर दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। कोको पावडर दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे भांडं गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे। ह्या मिश्रणाला थिकनेस येईपर्यंत मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला ह्याचा चॉकलेट सॉस तयार करून घ्यायचा आहे। ज्यावेळेस आपण चॉकलेट सॉस तयार करतो त्यावेळेस हे एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या तयार होऊ नयेत व व्यवस्थित असं एकजीव हे मिश्रण झालं पाहिजे। अशा पद्धतीने उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची। या ठिकाणी आपल्या चॉकलेट सॉसला बऱ्यापैकी थिकनेस आल्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद करून घेते व पूर्णपणे मिश्रण थंड करून घ्यायचंय। दुसऱ्या भांड्यामध्ये मी 1 कप व्हिपक्रीम घेते, म्हणजेच आपण जेवढं दूध घेतलं होतं 250 ग्रॅम तेवढीच आपल्याला व्हिपक्रीम घ्यायची। तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही वाटीचं किंवा कपाचं प्रमाण घेऊ शकता। व्हिपक्रीमला बीटरने बीट करून घ्यायचं आहे। सॉफ्ट असं टेक्स्चर येईपर्यंत मी ह्याला बीट करून घेते। तुमच्याकडे जर बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरचा वापर केला तरीही चालेल। अशा पद्धतीने आपल्या व्हिपक्रीमला सॉफ्ट असं टेक्स्चर आलेलं आहे। आता त्यामध्ये आपण जे तयार केलेला चॉकलेट सॉस आहे तो मी ओतते। जेवढा आपण चॉकलेट सॉस तयार केला होता तो संपूर्ण चॉकलेट सॉस आपल्याला वापरायचा आहे व पुन्हा एकदा बीटरच्या मदतीने हे एकजीव करून घ्यायचं आहे। चॉकलेट सॉस ऍड केल्यानंतर खूप जास्त वेळ ह्याला बीट करण्याची आवश्यकता लागत नाही। ते तयार करून झालेलं आहे। आता आपण सेट करण्यासाठी एका कंटेनरमध्ये हे ओतून घेणार आहोत। आईस्क्रीम सेट करण्यासाठी ह्या ठिकाणी मी एक प्लास्टिकचा जो आपला टिफिन बॉक्स असतो तो घेतलाय। त्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण ओतून घ्यायचं आहे व छान असं टेक्स्चर येण्यासाठी किंवा छान असं दिसण्यासाठी त्यावरती मी चॉकलेट कंपाऊंडचे काही क्रश किंवा तुकडे आहेत ते घालून घेते। त्यानंतर आईस्क्रीम सेट होण्यापूर्वी त्यावरती मी फॉईल पेपर लावून घेते। फॉईल पेपर नसेल तर घरात तुमच्या कॅरी बॅग असते प्लास्टिकची, ती कट करून ह्यावरती लावू शकता। आईस्क्रीम मध्ये आईस क्रिस्टल्स तयार होऊ नये त्यासाठी फॉईल पेपर किंवा प्लास्टिक पिशवीचा आपल्याला वापर करायचा आहे। ही आईस्क्रीम आपल्याला 12 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायची। या ठिकाणी आईस्क्रीम मी व्यवस्थित अशी सेट करून घेतलेली आहे। चला तर मग आपण बघूयात आईस्क्रीम आपली कशी तयार झाली। वाव, मस्तच अफलातून अशी मस्त आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे। पाहता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्ही ज्यावेळेस ही आईस्क्रीम टेस्ट कराल त्यावेळेस तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की ही तुम्ही कोको पावडर पासून घरी तयार केलेली आहे। त्यामुळे अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।